आणि त्यानंतर मात्र सेव्हिंग करायला लागतो किंवा त्या अगोदर पण तर त्यांनी बऱ्याच सेव्हिंग केलेल्या असतात. किंवा ज्येष्ठ नागरिक असेल, कोणतंही काम नसेल, एखादा बिझनेस असेल, ज्येष्ठ नागरिक वयात तो काम करतो, आपलं जे सेव्हिंग आहे ते सेव्हिंग करत असतो, परंतु आपली कागदपत्रे आहे ती कागदपत्रे व्यवस्थित ठेवत असतो. परंतु ज्येष्ठ नागरिक वयात किंवा निवृत्ती वेतनधारक वयात तुम्ही काही अशा चुका करता की ज्या चुकामुळे तुम्हाला आयुष्यभर पस्तावा करण्याची वेळ येते. तर असल्या चुका कोणत्या आहेत की ज्या तुम्ही करू नये? प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, कारण अशा 4 ते 5 चुका आहेत ज्या चुका जर तुम्ही केल्या तर तुमच्या आयुष्यभराची सेव्हिंग सुद्धा जाऊ शकते, शिवाय तुमचे कागदपत्रे सुद्धा जाऊ शकतात. तर नेमके या चुका कोणत्या आहेत याच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वाच्या आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट. तर बघा, ज्येष्ठ नागरिक वयामध्ये म्हणजेच आयुष्यभर माणूस काम करतो, आपलं सेव्हिंग असेल किंवा आपले रिटायरमेंट नंतरचे जे काही फंड्स वगैरे, स्मॉल स्कीम वगैरे काही असो, तो माणूस अगदी जपून ठेवतो. परंतु त्याने जर काही चुका केल्या तर ते सेव्हिंग सुद्धा जाऊ शकतं, त्याने जपून ठेवलेली कागदपत्रे सुद्धा जाऊ शकतात. तर ह्या चुका कोणत्या आहेत? त्यातील पहिली चूक आहे ती म्हणजे माणूस जो नॉमिनीज लावतो तो नॉमिनीज अपडेट करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा ज्येष्ठ नागरिक आहे ज्यानं आयुष्यभर काम केलं, आयुष्यभर काम करून त्यांनी काही सेव्हिंग केले असतील, मग ते बँकेमध्ये असेल किंवा त्याने एखादी इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल, त्यांनी पोस्टामध्ये मंथली इन्कम स्कीम असेल किंवा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम असेल, अशा स्कीममध्ये त्यांनी सेव्हिंग केली असेल आणि प्रत्येक स्कीममध्ये सेव्हिंग करायची किंवा बँकेत सेव्हिंग करायची म्हटलं किंवा पेन्शन EPFO फंडमध्ये सुद्धा सेव्हिंग करायची म्हटलं तरी सुद्धा कोणी ना कोणी नॉमिनीज लावावा लागतो. आणि अशा वेळी माणूस काय करतो की एखादा माणूस आहे, समजा त्याने लग्नाच्या अगोदर, त्याचं लग्न व्हायच्या अगोदर एखादा नॉमिनीज लावलेला आहे, मग त्याच्या आई असो, वडील असो, कोणीही नॉमिनीज लावलेला आहे आणि तो नॉमिनीज त्याने परत बदललेलाच नाही किंवा त्याच्याकडे लक्षच दिलेलं नाही, तर त्याला निवृत्तीनंतर प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण जर तुम्ही समजा त्याचे आई वडील असतील तर इट्स ओके, पण जर ते आई वडील राहिलेच नसतील आणि तुम्ही त्यांना नॉमिनस म्हणून ठेवलं असेल तर तुम्हाला जे नॉमिनीज आहेत त्यांना मागे जे पैसे भेटतात किंवा काहीही असो जे भेटतं ते भेटणं मुश्किल होणार आहे किंवा त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. कायद्याच्या आहारी तुम्हाला कायद्यासाठी सामोरं जावं लागू शकतं, अनेक प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे नॉमिनीज हा तुम्ही अपडेट करून घेणे हे महत्त्वाचं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे नॉमिनीज हा तुम्हाला एक नाही तर नॉमिनीज तुम्ही 4 ठेवू शकता. सरकारने मागच्या वर्षी हा रूल सुद्धा काढलेला आहे. नॉमिनीज तुम्ही 4 ठेवू शकता आणि नॉमिनीजला तुम्ही तुमच्या मनाने हिस्से देऊ शकता. म्हणजे तुमची या बँकेमध्ये आता समजा एखाद्या व्यक्तीचे SBI मध्ये 10 लाख रुपये आहेत, तर त्यातील किती, समजा त्याला 2 मुले आहेत तर त्यातील किती पैशाला एक मुलगा आणि किती पैशाला दुसरा मुलगा नॉमिनीज असावा हे सुद्धा तुमच्यावर डिपेंड असणार आहे. हे हक्क सुद्धा सरकारने तुम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे इतके सगळे हक्क असून सुद्धा जर तुम्ही फसत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. म्हणूनच प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी नॉमिनीज अपडेट तर करून घ्याच, परंतु तुमच्या मनाने तुम्हाला कोणाला किती तुमचे नॉमिनीज ठेवायचे आहे, तुमच्या हिश्श्याचे किती नॉमिनीज ठेवायचे आहेत किंवा कोणाला किती पर्सेंटमध्ये ठेवायचं आहे हे सुद्धा तुम्ही ठेवू शकता. असं केल्याने तुमच्या माघारी तुमच्या नॉमिनीजला कोणताही पस्तावा होणार नाही किंवा तुम्ही असला तरी तुमच्या पेन्शन किंवा बाकीच्या सेव्हिंग स्कीमला सुद्धा कोणताही पश्चाताप किंवा कोणतीही अडचण महत्त्वाचं म्हणजे येणार नाही. तर ही पहिली चूक होती. त्यानंतर दुसरी चूक आहे ते म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्रे आहेत, ते कागदपत्रे तुम्ही कुठेतरी ठेवून टाकता. अशा वेळी घरातच कुठेतरी ठेवता, मग काहीतरी प्रॉब्लेम आल्यावर ते कागदपत्रे जातात. एक तर ज्येष्ठ नागरिक वय असतं, ज्येष्ठ नागरिक वयामध्ये काही लक्षात राहत नसतं, त्यामुळे ती कागदपत्रे कुठं गेली, काय गेले हे तुम्हाला माहीत नसतं. आणि अशा वेळी एक जरी कागदपत्र नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. आता जे पेन्शनचं प्रमाणपत्र दिलं जातं तुम्ही निवृत्ती होताना, ते सुद्धा प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पेन्शनला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. शिवाय अनेक अशी कागदपत्रे आहेत की हयातीचा दाखला असेल,
त्यासाठी सुद्धा तुम्हाला अचानक जर हयातीचा दाखला हवा असेल आणि तुम्ही म्हणाल मी काढलाय, तर तरी सुद्धा तुम्हाला आता हयातीचा दाखला परत सुद्धा काढता येतो. परंतु जर अचानक हवा असेल, पुन्हा पुन्हा झंझट करायची नसेल, आता दरवर्षी काढावाच लागतो हे महत्त्वाचंच आहे, परंतु तुम्हाला आधीमध्ये अचानक हवा असेल एका वर्षामध्ये, तर तुम्हाला परत अचानक काढावा लागतो. आणि हे जर झंझट पूर्णपणे दूर करायचे असेल तर तुम्हाला ही कागदपत्रे फक्त घरात ठेवणं महत्त्वाचं नाही, तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कागदपत्र साठवून ठेवणं गरजेचं आहे. आणि यासाठी डिजी लॉकर म्हणून गव्हर्नमेंटने एक ॲप लॉन्च केलेलं आहे. ह्या ॲपमध्ये तुम्ही ही कागदपत्रे ठेवू शकता. शिवाय ही कागदपत्रे कुठेही जाणार नाही. जर डिजी लॉकरमध्ये जर तुम्ही कागदपत्रे ठेवली तर कागदपत्रे कुठेही जाणार नाहीत. महत्त्वाचं म्हणजे किंवा तुमच्या मोबाईलमध्ये एखादं फोल्डर फाईल करा आणि फाईलमध्ये सुद्धा ती कागदपत्रे तुम्ही सेव्ह करू शकता. परंतु हे इतकं सेफ्टी नाही जेवढं डिजी लॉकर सेफ्टी आहे तेवढं. त्यामुळे तुम्ही डिजी लॉकर ॲप ओपन करा. पूर्णपणे फ्री ॲप आहे. तुम्ही त्यामध्ये तुमची कागदपत्रे पूर्णपणे सेव्ह करून ठेवू शकता. ही दुसरी चूक तुम्ही कधीच करू नका, ती म्हणजे कागदपत्रे कुठेही ठेवू नका, तर तुम्ही डिजी लॉकरमध्ये ठेवा. त्यानंतर तिसरी चूक आहे की तुम्ही रिटायर झाला हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असतं. का? तर तुमचं ऑनलाईन पद्धतीने सर्व डेटा सगळ्यांना दिसत असतो. तुम्ही रिटायर झाला हे सगळ्यांना माहीत असल्यामुळे तुम्हाला अचानक असा फोन येतो की तुम्ही रिटायर झालाय, तुमची पेन्शन पुढे चालूच ठेवायची आहे, तर आम्ही तुम्हाला मेसेज करतोय, त्या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला OTP येईल, तो OTP मला सांगा. मग ज्येष्ठ नागरिक वयस्क पेन्शनची आतुरता असते, त्या भावनेच्या भरामध्ये आपण लगेच OTP सांगून जातो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. का? तर तुमचा OTP कधीही कोणीही विचारला तरी कधीच सांगू नका, कारण OTP हा समोर जाऊनच द्यायचा आहे. तुमच्या ज्या स्कीम आहेत, पोस्टात असेल, बँकेत असेल, कुठेही असेल, तुम्ही समोर प्रोसेस करता तेव्हाच, आणि तो पूर्णपणे अधिकारी गव्हर्नमेंटचा असेल तरच तुम्ही ती OTP द्यायचा आहे. अन्यथा OTP कुणालाही द्यायचा नाही. आणि असं कुठल्याही प्रकारे ऑनलाईन पद्धतीने पेन्शन पुढं चालू ठेवणे, तुमचे एखादे कागदपत्र सेव्ह ठेवणे, तुमचे एखाद्या स्कीममध्ये पैसे आहेत ते सेव्ह व्यवस्थित ठेवणे, ते पैशांचं व्याज पुढे चालू ठेवणे, त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा OTP हा फोनवरून मागितला जात नाही. त्यासाठी तुम्ही फोनवरून कधीही कोणाला OTP द्यायचा नाही. ही तिसरी चूक आहे. तुम्ही इथून पुढे कधीच करायचे नाही. मागे एक प्रकरण घडलं होतं. बरीच अमाऊंट आहे, ती पुण्यातील एक व्यक्ती होती, त्यांची अमाऊंट ही गेली होती. का? तर फक्त त्यांच्या जवळजवळ 40 ते 42 लाख रुपये होते. फक्त त्यांची का गेली होती? तर फक्त त्यांनी OTP दिला होता लिंकवर क्लिक करून म्हणून. असं कधीही कोणीही करू नका. ही तिसरी चूक. चौथी चूक म्हणजे तुमचा UPI, गुगल पे असेल, फोनपे असेल, पेटीएम असेल, याचा जो पिन आहे तो पिन कोणालाही सांगू नका. कितीही विश्वासाचं असो, तुम्ही कोणालाही सांगू नका. तुमच्या जर लक्षात राहत नाही तर तुम्ही कुठेतरी सेव्ह करून ठेवा, जे की कुणाला सापडला नाही पाहिजे. त्यामुळे तुमचा जो हा पिन आहे ते पिन कधीच कोणाला सांगू नका. तुमच्या सेफ्टीसाठी अतिशय महत्त्वाचा हा नियम आहे. ही चूक पुन्हा तुम्ही कधी करू नका. त्यानंतर पुढचा नियम आहे 5वा, तो म्हणजे तुमचे जे पैसे आहेत, तुम्ही सेव्हिंग केलेले पैसे आहेत, ते पैसे तुम्ही एकाच लॉकरमध्ये किंवा एकाच ठिकाणी सेव्ह करू नका. बँक ऑफ इंडियात सेव्ह केलेत तिथे थोडे करा, बाकीचे SBI मध्ये सेव्ह करा, पोस्टात एखादं खातं खोला, तुमच्या PPF फंडमध्ये सेव्ह करा. असे सेव्ह करून ठेवा, पण एकाच लॉकरमध्ये कधीच सेव्ह करून ठेवू नका. जर आजच्या फ्रॉडच्या काळामध्ये असं काही झालं तर तुमचे पैसे हे एकाच वेळेस सगळे जातील. त्यामुळे तुम्ही जे पैसे आहेत ते पैसे एकाच ठिकाणी न ठेवता पोस्टामध्ये स्मॉल सेव्हिंग स्कीम असतील किंवा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहेत, मंथली इन्कम स्कीम आहे, बऱ्याच अशा स्कीम आहेत. गव्हर्नमेंटच्या PF खात्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता, कारण आता PF खात्याला सुद्धा चांगलं व्याज आहे. आणि तुम्ही आत्ताचा रूल आहे, तुम्ही कितीही पैसे PF खात्यामध्ये तुमच्या मनानुसार ठेवू शकता. 1 जुलै 2026 पासून हा रूल चालू झालेला आहे. त्यामुळे तुम्ही एका ठिकाणी पैसे सेव्ह ठेवण्याची चूक कधीच करू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर पैसे तुमचे सेव्ह करायचे असतील तर तुम्ही तुमची एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्या आणि मगच सेव्ह करा, कारण ज्येष्ठ नागरिक वयात बरेच प्रॉब्लेम होत असतात. त्यामुळे आधी एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्या आणि मग बाकी तुम्ही पैसे हे सेव्ह करू शकता. तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीबद्दल माहिती काही हवी असेल तर तुम्ही माझ्या बायोमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही सर्व हेल्थ इन्शुरन्सबद्दलची
सिनियर सिटीजनसाठी अत्यंत बेस्ट हेल्थ इन्शुरन्स आणि अत्यंत चांगलं गायडन्स असलेला, कधीही क्लेम कधीच रिजेक्ट झालेला नसलेला जर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझर हवं असेल तर माझ्या बायोमध्ये लिंक दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही विचारू शकता. आणि सेविंग करायच्या अगोदर तुमची लाईफची सेविंग आणि हेल्थ सेविंग महत्त्वाची आहे, म्हणून एक हेल्थ इन्शुरन्स घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर ह्या 4 ते 5 चुका आहेत त्या कधीच करू नका. ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.